विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एमपीएससी बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनल सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व पुढील कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. आपलं टेलिग्राम चॅनल देखील एमपीएससी बूस्टर ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तर कंबाईन पूर्व परीक्षा काही दिवसांवरती आहे, तर त्या परीक्षेला जाण्याआधी 10 अत्यंत अत्यावश्यक बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पुढे शेवटपर्यंत पहा आणि ह्या 10 बाबींचं तुम्ही पालन केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे परीक्षा जाणार आहे, चांगले मार्क्स येणार आहेत. तर पुढे शेवटपर्यंत पहा आणि ह्या 10 गोष्टी आहेत त्या तुम्ही पुढील काही दिवसामध्ये परीक्षेमध्ये त्या गोष्टी करा. तर सगळ्यात महत्त्वाचं जो पेपर आपण सोडवणार आहोत तो पेपर सोडवायची स्ट्रॅटर्जी खूप महत्त्वाची आहे. प्रश्न जे आहेत ते सलग न सोडवता 1 ते 100 असा आयोग जे प्रश्न देतात आपल्याला ते न सोडवता जे सोपे टॉपिक आहेत आधी सोडवा. आता हे आपण नेहमी सांगतो, तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये ही गोष्ट का सांगतोय तर शेवटच्या टप्प्यामध्ये ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये बसणं गरजेचं आहे की परीक्षेमध्ये जाऊन मला काय करायचं. त्यासाठी ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा मी आधी सांगत आहे की प्रश्नपत्रिका सोडवताना आयोग काय करतो, सुरुवातीलाच विज्ञान देतो, सुरुवातीलाच अवघड एखादा विषय टाकतो विज्ञान गणित, तर ते नाही सोडवायचं. मला जो सोपा विषय वाटतो तो आधी सोडवायचा आणि मग अवघड ते शेवटी. तर ही गोष्ट करणं गरजेचं आहे. सोपं म्हणाल तर राज्यघटना, भूगोल, इकॉनॉमी आधी सोडवायचं, त्यानंतर चालू घडामोडी इतिहास सोडवायचा, विज्ञान गणित शेवट सोडवायचं. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या 10 गोष्टींपैकी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला केल्यास मार्क चांगले पडतील. कंबाईन्स पेपर एक तासाचा आहे, कमी वेळेचा आहे, त्यामुळे ज्या प्रश्नांची उत्तर फिक्स माहिती ते पटापटा सोडवायची. न येणाऱ्या प्रश्नांना प्रश्नपत्रिकेवरती गोल करायचं आणि त्याला सेकंड राऊंडला सोडवायचं. एखादा प्रश्न आठवत नसल्यास त्याला जास्त वेळ घालवायचा नाही, लगेच आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा. किती जरी सोपा प्रश्न आहे मला किती येत नसेल तर मी त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आपला वेळ वाचून पेपर वेळेत पूर्ण होणार आहे. आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली की काही क्वेश्चन असे असतात की त्याचं थोडंसं गोष्टी पाहिलं तर लगेच उत्तर येतं, बाकी प्रश्न वाचायची सुद्धा गरज नाही. असे सुद्धा काही प्रश्न आहेत. आपण सांगतोय की प्रश्न पूर्ण वाचा, विधान सगळी वाचा, मगच उत्तर निवडा, परंतु काही प्रश्न असे असतात की त्याला हे करण्याची गरज नाही. तर ते कोणते प्रश्न? जोड्या लावायचे काही प्रश्न असतात, त्याच्यामध्ये एखादी जोडी जुळली तर थेट उत्तर येतं, बाकीच्या जोड्या लावायची गरज पडत नाही. असे काही तुम्ही प्रश्न पाहिले असतील किंवा पुढच्या 3-4 दिवसात तुम्ही जे प्रश्नपत्रिका पाहणार आयोगाच्या त्याच्यामध्ये जोड्या लावायचे क्वेश्चन बघा. एक जरी जोडी बसली तर आपोआप थेट उत्तर येतं, बाकी काही बघायची गरज पडत नाही. असे जे प्रश्न असतात ना त्या प्रश्नांना लगेच जोडी जुळली एक आणि तर लगेच त्याला गोल करायचं, बाकी सगळ्या जोड्यांच्या गोष्टी बघत बसायचं नाही, त्याला आपला वेळ वाचतो. उदाहरण सांगायचं झालं, समजा जोड्या लावायचा प्रश्न आहे, डावीकडे ABCD आहे आणि उजवीकडे समजा 1 2 3 आहे. तर एला 3 जुळतंय. समजा की असं विचारलंय की महाराष्ट्राची राजधानी कुठली डावीकडं आणि की उजव्या पर्यायात मुंबई आहे. तर महाराष्ट्राला मुंबई हा फक्त एकाच पर्याय आहे. समजा पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे की महाराष्ट्राला मुंबई जुळते आणि तेवढं एकच तुम्ही पाहिलं, बाकी इतर कुठल्या पर्यायात महाराष्ट्राला मुंबई नाहीच आहे. असं जर असेल तर थेट तुम्ही उत्तर काढायचंय. तुम्ही बाकीचे राज्य ते बघत बसायची गरज नाहीये की महाराष्ट्राला मुंबई आहे, त्याच्या खालचं राज्य समजा राजस्थान आहे, त्याच्या खालचं कर्नाटक आहे, मग समजा जम्मू काश्मीर आहे. असे 4 गोष्टी असतात जोड्या लावून. ह्या सगळ्या गोष्टी पाहायची गरज नाही. तुम्हाला फिक्स माहिती आहे महाराष्ट्र, मुंबई आणि त्याच्याकडे एकच पर्याय असेल तर तेच उत्तर असतं. बाकी इतर राज्य त्यांच्या राजधानी बघायची गरज नाही. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. असे तुम्हाला अनेक जोड्या लावायचे क्वेश्चन दिसतील की ज्याच्यामध्ये एक पर्याय जुळला की लगेच उत्तर येतं आणि तसा पर्याय इतर कुठल्याच पर्यायात नसतो. त्यामुळे तुमचे इतर ऑप्शन वाचायचे, विचार करायचा वेळ वाचतो आणि तुमचा जो उरलेला वेळ आहे तो उरलेल्या पेपरला तुम्ही देऊ शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कंबाईनच्या परीक्षेमध्ये की अटेम्प्ट आहे तो जास्तीत जास्त ठेवला पाहिजे. काही जण अटेम्प्ट खूप कमी करून येतात आणि मग ते परीक्षेतून बाहेर पडतात. तसं करू नका. अटेम्प्ट जास्त ठेवा. जर तुमचा आधी चांगला अभ्यास झालाय, चांगले पेपर सगळे बघितले तर तुम्ही 100 अटेम्प्ट करायला हरकत नाही. आणि 100 अटेम्प्ट करायचं तर आपल्याला सगळेच उत्तर येत नसतात. जे न येणारी उत्तर आहेत त्याला आपण काही ट्रिक्स वापरायचे आहेत. जसं की काहीच माहित नाही तरी मला उत्तर मारायचं आहे आणि त्यात ओळीपैकी सर्वचा पर्याय. मला काहीच माहित नाही, तुम्ही ओळीपैकी सर्व निवडू शकता. सगळ्यात मोठं उत्तर निवडू शकता, वेगळं असलेलं उत्तर निवडू शकता, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेलं उत्तर निवडू शकता किंवा दिलेल्या पर्यायामध्ये काही चिन्ह असणारं ते उत्तर तुम्ही निवडू शकता, कंस असणारं उत्तर तुम्ही निवडू शकता, मोठं स्वतःला एक्सप्लेन करणारं उत्तर निवडू शकता. हे का सांगतोय? ही गोष्ट मी नेहमी सांगतो नेहमीच्या व्हिडिओमध्ये, आज पण का सांगतोय तर परीक्षेला तर खूप थोडे दिवस राहिलेत आणि त्यावेळेस जर ह्या गोष्टी आपण ऐकल्या तर त्या आपण परीक्षेमध्ये जाऊन करतो. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगत आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट की काही जण म्हणतात की अटेम्प्ट 100 नाही, तरी पण जास्तीत जास्त करा. 95च्या पुढं करा किंवा 90च्या पुढं. 95 तर केलाच पाहिजे मला वाटतं, पर्सनल मत. आता
प्रत्येकाचा अभ्यास वगैरे त्याच्यावर त्याला ठरवायचं आहे. हे काय कंपल्शन मी सांगत नाही. फक्त एक सांगतोय की अभ्यास चांगला झाला, सगळे पेपर व्यवस्थित पाहिले, कॉन्फिडन्स आहे, तर तुम्ही 100 सोडवू शकता किंवा मॅक्झिमम अटेम्प्ट करा. शेवटी तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे, पण हे माझं सजेशन आहे. आता पुढचा एक मुद्दा आहे महत्वाचा परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळवण्यासाठी. एखाद्या प्रश्न वाचून येत नाहीये, तर ते इंग्लिशमध्ये पर्याय बघायचे, इंग्लिशमध्ये प्रश्न पाहायचा. तिथं काहीतरी क्लू मिळतो आपल्याला आणि त्याचं उत्तर निघतं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. परीक्षेमध्ये पास होण्यासाठी एक मार्क, अर्धा मार्क महत्वाचा असतो. जो कट-ऑफ लागतो त्या कट-ऑफच्या मार्कावरती 100 नाही, 400, 500 अनेक अशी मुलं असतात. तर आपल्याला त्याच्यावर जायचं असेल, सेफ झोनमध्ये यायचं असेल, एक मार्क महत्वाचा आहे. त्यामुळं तो मार्क मिळवण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत. जसं की प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, तर डिटेलमध्ये पर्याय पहा, इंग्लिशमधले पर्याय पहा. त्यानंतर सलग काही क्वेश्चन येत नसतील आपल्याला, पेपर सोडवताना असं होतं की पेपर अवघड वाटू शकतो, सलग काही उत्तर येऊ शकत नाहीत. तर त्यावेळेस काय करायचं, थोडा पॉज घ्यायचा. समजा 15-20 क्वेश्चन सोडवले आणि त्यानंतर 2-4 क्वेश्चन तुम्हाला अवघड चालली आणि थोडंसं गडबडल्यासारखं वाटायला लागलं, तर काय करायचं, थोडं थांबायचं आणि स्वतःला सांगायचं की मी आतापर्यंत पेपर चांगला सोडवलाय आणि इथून पुढे पण पेपर खूप चांगला सोडवला, असं स्वतःला सांगायचं आणि मग तुम्ही पेपर सोडवा. मग नक्की पेपर पुढचा सोपा जातो. अजून एक गोष्ट, छोटे जे डेअरी मिल्क असतात ना, 5 वाले छोटे डेअरी मिल्क, ते तुम्ही सोबत घेऊन जा. आणि जर खूप काही स्ट्रेस वाटला, काही सुचना असं झालं, हँग झाल्यासारखं वाटलं, तर छोटी डेअरी मिल्क सुद्धा तुम्ही खा आणि थोडंसं पाणी प्या. तुम्हाला बरं वाटेल आणि पेपर पुढे तुम्ही सोडू शकता. हे सजेशन आहे. आता तुमचा तो वैयक्तिक निर्णय आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या आपण नेहमी सांगतो वारंवार, या आपण व्हिडिओत का सांगतोय, तर हे करणं गरजेचं आहे. कारण अनेकदा आपण खूप सांगतो, अनेकदा सांगतो, तरी काही लोक तिथं करत नाहीत. कारण लास्ट शेवटच्या आठवड्यामध्ये इतकं बिझी असतो आपण, काही गोष्टीचा स्ट्रेस असू शकतो. त्यामुळे ह्या महत्वाच्या कोर गोष्टी विसरतो आपण. तर त्या विसरू नये म्हणून मुद्दाम मी व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. त्यातली महत्वाची गोष्ट आहे की परीक्षेला जायच्या आधी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपण पाहायच्या आहेत. म्हणजे आता 23ची प्रश्नपत्रिका उत्तरं टिक करून आत्ताच ठेवा आणि पेपरच्या दिवशी सुद्धा ही पेपर पहा आणि आदल्या दिवशी सुद्धा हा पेपर पहा किंवा 2 वर्षाचे पेपर पहा. जेणेकरून जो प्रश्नांचा जो फॉन्ट आहे तो तुमच्या डोक्यात बसेल आणि कुठं चुकवतं, कशी उत्तर देतं, काय आहे, हे सगळं तुम्हाला कळेल. पेपरमध्ये तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर जेव्हा पेपर समोर येतो तेव्हा तुम्हाला सरप्राईज वाटणार नाही, अरे बापरे, अशी फिलिंग असते ती होणार नाही. त्याच्यासाठी जुने पेपर तुम्ही आता बघून ठेवा, आदल्या दिवशी पण बघा, पेपरच्या दिवशी सकाळी सेंटरला गेल्यानंतर सुद्धा ही गोष्ट करा. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पेपरला गेल्यानंतर पॉझिटिव्ह राहा. आपल्याला पेपर छान जाणार आणि इतरांना पण छान जाणार असा विचार करा. असा विचार करू नका की बाकीच्यांना अवघड जाऊ आणि मला सोपं जाऊ, असा विचार करायचा नाही. चांगला विचार करायचा, सगळ्यांना छान जाणार आहे, सगळ्यांना मस्त जाणार आहे असं करायचं, आपल्याला पण छान जातो. त्यानंतर ह्या बेसिक बेसिक गोष्ट आहे तरी सुद्धा सांगतोय की सर्व विषयांचे जे प्रश्न ते पूर्ण वाचायचं. प्रश्न सोपा असो, अवघड असो, कसले असो, एंडपर्यंत वाचायचा आणि योग्य अयोग्य काय विचारलं ते पाहायचं. त्याच्यावरनं उत्तर निवडायचं. एक मार्क महत्वाचा आहे. सिली मिस्टेकमुळे मार्क घालवायचा नाही. हा व्हिडिओ मध्ये आपण हा मुद्दा का घातला, तर सिली मिस्टेक्समुळं एक दोन मार्क गेले तर आपण मेरिटच्या बाहेर जातो. आपल्याला 5-6 जे टॉपिक आहेत एक्झामला, त्यामध्ये प्रत्येकात एक जरी प्रश्न आपण सिली मिस्टेकनं घालवला तर 5-6 मार्क आपले जाऊ शकतात. त्यानंतर जर सुरुवातीला सांगितलं की काही प्रश्न येतील, काही अवघड येतील, तर अवघड बद्दल टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळं जे येतं ते सोडवायचं आणि बिलकुल एक्झाममध्ये कुठले टेन्शन घ्यायचं नाही, तरी लोड घ्यायचा नाही. त्यानंतर पेपरला जाताना वेळेवर जायचंय. म्हणजे उशीर गडबड करत आपण जर गेलो तर तिथं अनेक गोष्टी होऊ शकतात. आता मी पाहिलंय की काही लोक उशिरा लास्ट मोमेंटला हॉलमध्ये येतात आणि मग ते परीक्षकांची काहीतरी त्यांची थोडीफार उचत घालतात आणि मग ते गडबडीत जेव्हा ते नंबर लिहितात ना आन्सर शीटवरती, आपला जो परीक्षा क्रमांक दिलेला असतो आपल्याला, तो चुकतो आहे अनेकांचा. सेट ए असेल तर चुकून तो बी लिहितात, असं अनेकांच्या बाबतीत घडलेलं आहे. त्यामुळे अशी गडबड जर होऊ द्यायची नसेल तर वेळेवर जायचं. घड्याळ, पाण्याची बाटली घेऊन जायला विसरू नका, चॉकलेट सुद्धा घेऊन जा. नंतर आयोगाने परवा काही महत्त्वाच्या सूचना दिल्या, त्याचं पालन करा. त्यातल्या ह्याच सूचना आहेत की वेळेवर जा, आपल्या जागेवर बसा, बायोमेट्रिक झाल्यानंतर तुम्हाला जे तुमची बसण्याची व्यवस्था केली तिथे बसा, इतर ठिकाणी जाऊ नका. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी पालन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो काही वेळ मिळतो आपल्याला, तिथं बायोमेट्रिक करून आत जातो आपण 1 तासभर आधी, तो वेळ जो मिळतो त्याच्यामध्ये शांत बसायचं, आपल्याला निवांत बसायचं, काय लोड नाही आणि स्वतःला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे की मला पेपर चांगला जाणार आहे, मी पेपर चांगला सोडवत असं स्वतःला सांगायचं. पुढच्या तासामध्ये जो पेपर मी सोडवणार आहे, सुरुवातीला घटना सोडवणार आहे, मला पटापटा छान उत्तर येत आहेत, मग गुगल सोडवतोय, मला चांगला पेपर जातोय, मला सगळं आठवतंय, मी छान खरे पेपर सोडवतोय, असं स्वतःला सांगायचं. हे सांगितल्यामुळे ना आपल्याला काय होतं, आपला मेंदू त्याच्यासाठी तयार राहतो
आणि ऍक्च्युअल असं घडतं पेपरमध्ये. तुम्ही जे इन्स्ट्रक्शन द्याल ते घडतात. स्वतःला तुम्ही सांगितले की पहिल्या 7 मिनिटात मी घटनेचे सगळे क्वेश्चन सोडवले आहेत. नंतर मी 6 मिनिटात भूगोलचे सगळे क्वेश्चन सोडवले. 6 मिनिटात मी इकॉनॉमी सोडवले. जे काय तुमचं प्लॅनिंग असेल त्यानुसार स्वतःला हे इन्स्ट्रक्ट द्या. तसं घडतं पेपरमध्ये. तर एक जो अवेलेबल वेळ आहे त्यात शांत बसा. काय करणार ते स्वतःला सांगा. ईश्वराचं नामस्मरण करा. पॉझिटिव्ह राहा, निवांत राहा. त्यानंतर पुढं सगळ्यात महत्वाचं की ह्या ज्या सूचना आपण सांगितल्या त्या लिहून काढा कागदावरती, त्याची प्रिंट मारा आणि पेपरला जायच्या आधी त्या वाचा. म्हणजे कसं होतं, तुम्ही ह्या ज्या आपण ज्या काही सूचना दिल्या, हे जर तुम्ही असं लिहून काढून त्या प्रिंट मध्ये जायच्या आधी 10 मिनिटं आधी ह्या जर वाचून काढल्या ना, तुम्ही ह्या गोष्टी पेपरमध्ये फॉलो करणार आहात. तुमच्याकडून सिली मिस्टेक होणार नाही. सगळे क्वेश्चन पे तुम्ही स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघणार आहे. कुठला लोड तुम्ही घेणार नाही. येणारे पटापटा सोडवणार आहे. तुमचा टाइम व्यवस्थित मॅनेज होणार आहे. काही प्रॉब्लेम झाला तर कसं हँडल करायचं, पॉज तुम्ही घेणार आहे. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि तो जो 1 तास आहे, तो 1 तास जी आपण जी काही मेहनत केली वर्षभर, ती मेहनत तो 1 तास आपली ती मेहनत जी आहे ती फलद्रूप करणार आहे. म्हणजे त्याला आपल्याला एक आउटपुट चांगलं मिळणार आहे. पण आपल्या मेहनतीचं 1 तासामध्ये मिळणार आहे. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आणि तुम्ही करणार आहात आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पेपर सगळ्यांना चांगला जावो. यासाठी आपल्या एमपीएससी बूस्टर चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा. तुम्हाला सर्वांना परत एकदा परीक्षेसाठी खूप